घर किंवा फ्लॅट घेण्याचा विचार करताय? एक छोटी चूक आणि मोठी आयकर नोटीस येऊ शकते. होय, मालमत्ता खरेदी करताना TDS कापायची जबाबदारी विक्रेत्याची नाही, ती खरेदीदाराची आहे. आयकर कायदा कलम 194 IA सांगतो, जर मालमत्तेची किंमत 50 लाख रुपये किंवा त्याहून जास्त असेल तर विक्रेत्याला देणाऱ्या रकमेवर 1% TDS कापणं बंधनकारक आहे. हा TDS पेमेंट करताना किंवा नोंदणीपूर्वीच कापायचा असतो. TDS भरताना फॉर्म 26 QB आणि विक्रेत्याला फॉर्म 16B द्यावा लागतो. आणि लक्षात ठेवा, जर विक्रेत्याने पॅन दिला नाही तर TDS 20% पर्यंत जाऊ शकतो. TDS चुकला तर दंड आणि आयकर नोटीस. नोंदणीवेळी पुरावाही मागितला जाऊ शकतो. म्हणून मालमत्ता व्यवहार फायनल करण्यापूर्वी TDS नियमांची खात्री करा. शंका असतील आपल्या CA शी आजच बोला.